नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। नीट यूजी 2026 चा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या आणि लाखो पालकांच्या मनात सध्या एकच प्रश्न सतत घोळत आहे, आता पुढे काय? काही विद्यार्थ्यांना 600 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, त्यांच्यासाठी ऑल इंडिया 15% साठी शासकीय MBBS चा मार्ग मोठ्या प्रमाणात खुला झाला आहे आणि ज्यांचा स्कोर 550 पेक्षा जास्त गुण आहेत त्यांना महाराष्ट्र स्टेट कोट्यातून शासकीय MBBS चा मार्ग खुला आहे। परंतु आजचा हा व्हिडिओ हा शासकीय MBBS मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाही। आज मी अशा विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधणार आहे ज्यांचे गुण साधारणपणे 200 ते 500च्या दरम्यान आहेत आणि ज्या घरात सध्या एक गंभीर चर्चा सुरू आहे। पुन्हा एक वर्ष नीटची तयारी करावी का? मोठे कर्ज काढून MBBS घ्यावे का? की BAMS, BHMS, BPT यांसारख्या इतर वैद्यकीय शाखांमध्ये प्रवेश घ्यावा? मित्रांनो, हा फक्त प्रवेशाचा प्रश्न नाही, हा आपल्या पुढील 10 ते 15 वर्षाच्या आयुष्याचा निर्णय आहे आणि म्हणूनच हा निर्णय केवळ भावना, नातेवाईकांचा सल्ला किंवा समाज काय म्हणेल यावर घेऊ नका। हा निर्णय वास्तव, आर्थिक परिस्थिती, विद्यार्थ्यांची क्षमता आणि भविष्यातील संधी या 4 गोष्टींचा विचार करून घ्यायला हवा। आजच्या या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही एका शाखेचा प्रचार करणार नाही, तसेच कोणत्याही शाखेला कमी लेखणार नाही। माझा एकच प्रयत्न असेल तुम्हाला वास्तव समजावून सांगणे, जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः योग्य निर्णय घेऊ शकाल। निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी भावनेच्या भरात एकच वाक्य बोलतात, मला काहीही झाले तरी MBBSच करायचे आहे। हे स्वप्न चुकीचे नाही, पण त्या स्वप्नाचा हट्ट वास्तवापेक्षा मोठा झाला तर त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागू शकतात। आज महाराष्ट्रात असे हजारो विद्यार्थी आहेत जे 2, 3 किंवा 4 वर्षे नीटची तयारी करत आहेत। यापैकी अनेक विद्यार्थ्यांचे गुण दरवर्षी फक्त 15 ते 20 गुणांनी वाढतात, काहींचे तर कमीही होतात। म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी पुढील एका वर्षात खरंच एवढी सुधारणा करू शकतो का? हा प्रश्न प्रामाणिकपणे स्वतःला विचारणे खूप महत्वाचे आहे। एक छोटस उदाहरण पाहूया। समजा 2 विद्यार्थ्यांना नीटमध्ये 430 गुण मिळाले। पहिला विद्यार्थी म्हणतो, मला काहीही झाले तरी MBBSच करायचंय। तो 1 वर्ष ड्रॉप घेतो, पुन्हा परीक्षा देतो, गुण वाढतात, पण अपेक्षे इतके नाही, तो पुन्हा ड्रॉप घेतो। अशा प्रकारे 2 ते 3 वर्ष निघून जातात। दुसरा विद्यार्थी मात्र त्याच गुणांवर BAMS ला प्रवेश घेतो। 3 वर्षांनी पहिला विद्यार्थी अजूनही नीटची तयारी करत असतो, तर दुसरा विद्यार्थी 3ऱ्या वर्षाचा वैद्यकीय विद्यार्थी म्हणून रुग्णांवर उपचार शिकत असतो। आता मी इथे कोण बरोबर किंवा कोण चूक हे सांगत नाही, पण प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारावा, आपल्यासाठी योग्य वेळ कोणती आहे? कारण प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती वेगळी असते। एकाच उत्तराने सर्व विद्यार्थ्याचे भविष्य ठरत नाही। महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी आहेत, काही जण छोटे व्यावसायिक आहेत, काही खाजगी नोकरी करतात, तर काही रोजंदारीवर काम करून मुलांना डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहतात। या प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते। म्हणूनच मुंबईतील एखाद्या श्रीमंत कुटुंबाचा निर्णय आणि विदर्भ, मराठवाडा, खानदेश किंवा कोकणातील मध्यमवर्गीय कुटुंबाचा निर्णय सारखा असू शकत नाही। कधी कधी आपण दुसऱ्यांच्या मुलांचे उदाहरण पाहून स्वतःचा निर्णय घेतो, ही सर्वात मोठी चूक ठरते। एक शेतकरी पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी करतो। जर वेळेवर पाऊस आला नाही तर तो परिस्थितीचा अंदाज घेतो। तो हट्टाने चुकीच्या वेळी पेरणी करत बसत नाही, कारण त्याला माहित असते योग्य वेळी घेतलेला वास्तववादी निर्णयच चांगले पीक देतो। करिअरचंही अगदी तसंच आहे। स्वप्न मोठं असावं, पण निर्णय वास्तवावर आधारित असावा। आता आपण सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊया, नीट मध्ये रिपीट नेमके कोणी करावे? काही विद्यार्थी फोनवर विचारतात, मला फक्त सांगा ड्रॉप घेऊ का? पण मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही एवढे सोपे नसते, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती वेगळी असते। म्हणूनच मी आज कोणालाही सरसकट रिपीट करा किंवा रिपीट करू नका असे सांगणार नाही। मी तुम्हाला काही निकष सांगणार आहे, त्या निकषांवर स्वतःला तपासा। सर्वप्रथम तुमचा हा कितवा अटेम आहे? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे। जर तुमचा हा पहिलाच अटेम असेल आणि तुमचे गुण साधारण 450 ते 500च्या दरम्यान असतील, तर अजून 1 वर्ष प्रामाणिक प्रयत्न करण्याचा विचार करता येऊ शकतो, कारण पहिल्या प्रयत्नात अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा पद्धती समजायला वेळ लागतो।
टाइम मॅनेजमेंट मध्ये चुका होतात, निगेटिव्ह मार्किंग वाढते, पेपर हँडलिंग मध्ये आत्मविश्वास कमी असतो. या चुका पुढील वर्षी सुधारता येतात. पण जर हा तुमचा दुसरा किंवा तिसरा अटेम्प्ट असेल आणि तरीही गुणांमध्ये फारसा फरक पडत नसेल तर थोडं थांबा. स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधा. एक गोष्ट लक्षात ठेवा, दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, कॉम्पिटिशन वाढत आहे, कट ऑफ वाढत आहे. म्हणून यावर्षी 450 आहे, पुढच्या वर्षी नक्कीच 620 येतील असा विचार करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास, क्षमता आणि सातत्य यांचे वास्तव मूल्यांकन करा. विद्यार्थ्यांनी स्वतःला प्रश्न विचारावे. पहिला, मी रोज 10 ते 12 तास सातत्याने अभ्यास करू शकतो का? दुसरा, माझे मागील वर्षातील गुण कमी का आले? ज्ञान कमी होते की रिव्हिजन कमी झाले की वेळेचे नियोजन चुकले? तिसरा, माझ्या मॉक टेस्टचे गुण किती येत होते? जर मॉक टेस्ट मध्ये 450 पेक्षा जास्त गुण कधीच आले नसतील तर पुढील वर्षी अचानक 650 गुण येतील असा विचार वास्तववादी नाही. चौथा, मी मानसिक दृष्ट्या अजून 1 वर्ष ताण सहन करू शकतो का? आणि पाचवा, जर पुढील वर्षी अपेक्षेपेक्षा गुण आले नाही तर मी तो परिणाम स्वीकारू शकेल का? प्रिय पालक हो, मुलांना प्रोत्साहन द्या, पण त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे ठेवू नका. काही वेळा पालक नकळत म्हणतात, आम्ही अजून 1 वर्ष खर्च करू, पण MBBS झालेच पाहिजे. हे वाक्य मुलांवर प्रचंड मानसिक दबाव निर्माण करते. विद्यार्थी अभ्यासापेक्षा अपयशाची भीती जास्त अनुभवू लागतो आणि अशा मानसिक अवस्थेत केलेला अभ्यास फारसा परिणामकारक ठरत नाही. माझ्याकडे काही वर्षापूर्वी एक विद्यार्थी आला होता. पहिल्या वर्षी त्याला सुमारे 460 गुण मिळाले. त्याने 1 वर्ष ड्रॉप घेतला. पुढच्या वर्षी 475 गुण आले. पुन्हा ड्रॉप घेतला. तिसऱ्या वर्षी 482 गुण आले. 3 वर्ष त्याने फक्त नीटची तयारी केली. आज त्याच्याच शाळेतील दुसरा विद्यार्थी, ज्याला पहिल्याच वर्षी 430 गुण मिळाले, तो BAMS पूर्ण करून पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. या उदाहरणाचा उद्देश कोणाची तुलना करणे नाही, ते एवढेच सांगणे आहे की कधी कधी वेळेवर घेतलेला वास्तववादी निर्णय आयुष्यभराचा फायदा देतो. काही कुटुंबांना आणखी 1 वर्ष कोचिंग, हॉस्टेल, बुक्स, टेस्ट सिरीज यासाठी सहज खर्च करता येतो. पण महाराष्ट्रातील बहुसंख्य कुटुंबाची परिस्थिती तशी नसते. अनेक पालक कर्ज काढतात, FD मोडतात, शेती विकतात, दागिने गहाण ठेवतात, फक्त मुलगा डॉक्टर व्हावा म्हणून. या त्यागाचा आपण नक्कीच आदर केला पाहिजे. म्हणूनच जर रिपीट करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो फक्त भावनेवर नव्हे तर ठोस नियोजनावर आधारित असला पाहिजे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, रिपीट करणे चुकीचे नाही, पण कारण नसताना रिपीट करणे मात्र चुकीचे आहे. जर तुमच्याकडे स्पष्ट स्टडी प्लॅन असेल, स्वतःवर विश्वास आहे आणि मागील चुका सुधारण्याची तयारी आहे तर नक्की प्रयत्न करा. पण जर फक्त समाज कायम येईल, मित्र MBBS करत आहेत म्हणून आपणही 1 वर्ष थांबायचे असा विचार असेल तर पुन्हा एकदा शांतपणे विचार करा. आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया जो जवळपास प्रत्येक विद्यार्थी आणि पालक मला विचारतात. MBBS मिळाले नाही तर BAMS घ्यावे का? किंवा BLMS हा खरोखर चांगला पर्याय आहे का? हा प्रश्न विचारण्यामागे विद्यार्थ्यांची चूक नाही, कारण आपल्या समाजामध्ये अनेक वर्षापासून एक चुकीचा समज निर्माण झाला आहे की MBBS म्हणजे यश आणि बाकी सर्व पर्याय म्हणजे दुर्यम. पण मित्रांनो, आज हे वास्तव पूर्णपणे बदललेले आहे. एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, कोणतीही वैद्यकीय शाखा मोठी किंवा छोटी नसते, मोठा असतो तो विद्यार्थ्याचा दृष्टिकोन. आज भारतामध्ये MBBS डॉक्टर आहेत, BAMS डॉक्टर आहेत, BHMS डॉक्टर आहेत, BDS डॉक्टर आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत आणि नर्सिंग प्रोफेशन मधील देखील डॉक्टर्स आहेत. या सर्वांनी आपल्या ज्ञानाच्या आणि मेहनतीच्या जोरावर समाजामध्ये मोठे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे पदवीपेक्षा तुमचे कौशल्य अधिक महत्वाचे असते. समजा एका विद्यार्थ्याला 440 गुण मिळाले. त्याच्या घरची परिस्थिती साधारण आहे. वडील शेतकरी आहेत, आई गृहिणी आहे, 2 लहान भावंडे अजून शिक्षण घेत आहेत. हा विद्यार्थी फक्त MBBS या नावासाठी 60 ते 70 लाखांचे कर्ज घेतो. 5 वर्षानंतर तो डॉक्टर होतो, पण त्याच्या करिअरची सुरुवात मोठ्या कर्जाच्या ओझ्याने होते. दुसरीकडे त्याच गावातील दुसरा विद्यार्थी 440 गुणांवरच शासकीय किंवा शिष्यवृत्तीच्या मदतीने BAMS मध्ये प्रवेश घेतो. कमी खर्चात शिक्षण पूर्ण करतो, यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आणि काही वर्षांनी स्वतःचे क्लिनिक सुरू करतो. आता विचार करा, यशस्वी दोघेही डॉक्टरच आहेत,
पण दुसऱ्या विद्यार्थ्याने आर्थिक वास्तव लक्षात घेऊन निर्णय घेतला. म्हणूनच योग्य निर्णय हा नेहमीच लोकप्रिय निर्णय असेल असे नाही. आजही काही लोक म्हणतात BAMS म्हणजे फक्त आयुर्वेदिक औषधे शिकणे. ही माहिती पूर्णपणे अपुरी आहे. आजचा BAMS अभ्यासक्रम अत्यंत व्यापक आहे. विद्यार्थी अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, फार्मॅकोलॉजी, मेडिसिन, सर्जरी, गायनेकोलॉजी, पेडियाट्रिक यांसारखे अनेक विषय शिकतो. यानंतर आयुर्वेदातील विशेष विषयांचा सखोल अभ्यास करतो. म्हणजेच आधुनिक वैद्यकीय विज्ञान आणि आयुर्वेद यांचा सुंदर समन्वय असलेले शिक्षण त्याला मिळते. BAMS नंतर विद्यार्थी MS, MD, हॉस्पिटल प्रॅक्टिस, गव्हर्नमेंट सर्व्हिस, टीचिंग, रिसर्च, मेडिकल ऑफिसर, वेलनेस इंडस्ट्री, पंचकर्म सेंटर आणि स्वतःचे क्लिनिक अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअर करू शकतो. आज जगभरामध्ये नॅचरल मेडिसिन, प्रिव्हेन्शन हेल्थ केअर, लाईफस्टाईल मेडिसिन आणि आयुर्वेदाला मोठी मागणी आहे. त्यामुळे BAMS ही केवळ पर्यायी शाखा नाही, तर भविष्यात वेगाने वाढणारी वैद्यकीय क्षेत्र आहे. प्रिय पालक, निर्णय घेताना केवळ प्रवेश मिळतो का एवढा विचार करू नका. शिक्षण पूर्ण होईपर्यंतचा संपूर्ण खर्च विचारात घ्या. आज अनेक प्रायव्हेट MBBS महाविद्यालयांमध्ये 5 वर्षाचा एकूण खर्च हॉस्टेल, मेस, पुस्तके आणि इतर शुल्कासह अनेक कुटुंबाच्या आवाक्याबाहेर जातो. उलट शासकीय BAMS विद्यालयांमध्ये शुल्क अत्यंत कमी असते. खाजगी MBBS मध्येही शासनाच्या विविध शिष्यवृत्ती लागू होतात. म्हणून अनेक विद्यार्थ्यांना कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळते. पालकांनी स्वतःला एक प्रश्न विचारावा, आपण मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी शिक्षण देत आहोत की फक्त MBBS ही पदवी मिळवण्यासाठी? या दोन प्रश्नांमध्ये खूप मोठा फरक आहे. कारण डॉक्टर बनवते ती पदवी नाही, तर ज्ञान, रुग्णांप्रती असलेली संवेदनशीलता, सतत शिकण्याची वृत्ती आणि प्रामाणिक सेवा. एका गावामध्ये 2 झाडे लावली गेली. एक आंब्याचे झाड आणि दुसरे नारळाचे झाड. 10 वर्षांनी दोन्ही झाडे मोठी झाली. दोघांनाही फळे आली. कोणीही असे म्हणाले नाही की आंब्याचे झाड मोठे आणि नारळाचे झाड लहान, कारण दोघांचेही महत्व वेगळे होते. वैद्यकीय शाखांचेही अगदी तसेच आहे. MBBS, BAMS, BHMS, BDS, BPT प्रत्येक शाखेचे समाजामध्ये स्वतंत्र योगदान आहे. तुमचे भविष्य एका कोर्सवर अवलंबून नाही. तुमचे भविष्य ठरवते तुमची मेहनत, तुमचे ज्ञान, तुमची प्रामाणिकपणा आणि रुग्णांसाठी काम करण्याची तुमची तयारी. आता या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष काढूया. एखादा विद्यार्थी किंवा पालक माझ्याकडे जेव्हा समुपदेशनासाठी येतो तेव्हा मी सर्वप्रथम त्याला 6 प्रश्न विचारते. त्या MMCC डिसिजन फॉर्म्युलाच्या 6 प्रश्नांची प्रामाणिक उत्तरेच तुम्हाला योग्य निर्णयाकडे घेऊन जातात. पहिला प्रश्न, हा तुमचा कितवा अटेम आहे? जर हा पहिलाच अटेम असेल तर रिपीट करण्याची शक्यता निश्चितच विचारात घेता येते. पण जर हा दुसरा किंवा तिसरा अटेम असेल तर केवळ भावना नव्हे तर मागील 2 वर्षाचे निकाल आणि सुधारणा यांचाही गंभीरपणे विचार करावा लागतो. दुसरा प्रश्न, तुमचे गुण किती आहेत? 450 गुण आणि 280 गुण या 2 परिस्थिती सारख्या नसतात. प्रत्येक विद्यार्थ्याचे वास्तव वेगळे असते. तिसरा प्रश्न, तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काय आहे? हा प्रश्न अनेकदा दुर्लक्षित केला जातो, परंतु हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. चौथा प्रश्न, तुम्ही मानसिक दृष्ट्या आणखी 1 वर्षासाठी तयार आहात का? नीटची तयारी ही फक्त अभ्यासाची परीक्षा नसते, तर ती मानसिक सहनशक्तीचीही परीक्षा असते. पाचवा प्रश्न, तुमच्याकडे पर्यायी वैद्यकीय शाखांची योग्य माहिती आहे का? अनेक विद्यार्थी BAMS, BHMS, BDS किंवा BPT याबद्दल पूर्ण माहिती नसतानाच त्यांना नाकारतात. 6वा प्रश्न, तुमचा अंतिम उद्देश काय आहे? तुम्हाला फक्त MBBS ही पदवी हवी आहे का, की तुम्हाला एक यशस्वी डॉक्टर बनायचे आहे? याच प्रश्नाचे उत्तर तुमचा मार्ग निश्चित करतो. प्रिय पालक, एक विनंती आहे, तुम्ही मुलांना डॉक्टर बनवण्यासाठी आयुष्यभर कष्ट करता, पण कृपया तुमचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलांवर लादू नका. प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते. प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यासाचा वेग वेगळा असतो. प्रत्येक कुटुंबाची आर्थिक ताकद वेगळी असते. म्हणून शेजाऱ्याच्या मुलाशी किंवा नातेवाईकांच्या मुलाशी तुलना करून निर्णय घेऊ नका. कारण तुलना आत्मविश्वास वाढवत नाही, ती अनेकदा निराशा वाढवते. समजा 2 धावपटू मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले आहेत. एकाची गती जास्त आहे, दुसऱ्याची थोडी कमी, पण दोघेही आपल्या क्षमतेनुसार सातत्याने धावत राहतात. शर्यत संपल्यानंतर लोकांना फक्त एवढेच लक्षात राहते की त्यांनी शर्यत पूर्ण केली. कोणीही विचार करत नाही की पहिल्या किलोमीटरला कोण पुढे होता. करिअरचे देखील अगदी तसेच आहे. कोणी MBBS करतो, कोणी BAMS, कोणी BDS, कोणी फिजिओथेरपी, कोणी नर्सिंग.
महत्वाचे हे नाही की सुरुवात कोणत्या शाखेत झाली, महत्वाचे हे आहे की त्या शाखेत तुम्ही उत्कृष्ट डॉक्टर, उत्कृष्ट तज्ञ आणि उत्कृष्ट माणूस बनता का. एक गोष्ट कायमची मनात ठेवा, आज सोशल मीडियावर अनेक लोक वेगवेगळे सल्ले देतात. कोणी म्हणते फक्त MBBS, कोणी म्हणते रिपीट, कोणी म्हणते प्रायव्हेट MBBS. पण तुमच्या घरची परिस्थिती, तुमच्या गुणांची वास्तवता, तुमच्या कुटुंबाचे बजेट आणि तुमची मानसिक तयारी हेच फक्त तुम्हाला माहीत असते. पण दुसऱ्याचा निर्णय कॉपी करू नका. स्वतःचा निर्णय स्वतःच्या परिस्थितीनुसार घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे गुण कमी आले असतील तर निराश होऊ नका. कारण नीटचा निकाल हा तुमच्या आयुष्याचा निकाल नसतो, तो फक्त एका परीक्षेचा निकाल असतो. जीवनात अजून अनेक संधी आहेत आणि त्या संधीचा योग्य उपयोग करणारे विद्यार्थीच पुढे यश मिळवतात. एका विद्यार्थ्याने मला विचारले, मी MBBS नाही करू शकलो म्हणजे मी अपयशी ठरलो का. मी त्याला एकच उत्तर दिले, अपयशी तो नसतो ज्याला MBBS मिळाले नाही. अपयशी तो असतो जो उपलब्ध संधी असूनही मेहनत करणे सोडून देतो. यश पदवीमध्ये नसते, यश तुमच्या प्रामाणिकपणात असते, यश तुमच्या मेहनतीत असते, यश तुमच्या ज्ञानात असते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यश रुग्णांच्या चेहऱ्यावर तुम्ही आणलेल्या समाधानाच्या हास्यात असते. जर तुम्हाला तुमच्या नीट गुणांनुसार कोणता कोर्स योग्य ठरेल, रिपीट करणे योग्य आहे की नाही, MBBS, BAMS, BHMS, PPT किंवा BDS यापैकी कोणता पर्याय तुमच्यासाठी अधिक योग्य आहे, महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी महाविद्यालयांची निवड, चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी, कट ऑफ अनालिसिस, स्कॉलरशिप, फीज आणि संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रियेबाबत अचूक वैयक्तिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन हवे असेल तर महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग MMCC विदार यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 93 25 26 15 65. तुमचा नीट स्कोर, कॅटेगरी आणि अटेम्प्ट कमेंटमध्ये नक्की लिहा. आम्ही शक्य तितक्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण फ्री व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.